नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. तर मित्रांनो, आलो मी इकडे. आज अनंत चतुर्थी आहे ॲक्च्युली. तर मी आलो फुलं न्यायला. हे बघू शकता, एवढी फुलं घेतली मी, जमा केलेली आहेत एवढी फुलं. तरी पण मित्रांनो, अजून मला फुलं पाहिजेत. शोधायला चालू फुलं, कारण बाप्पाला चांगला हार वळायचा. कर मी गणपतीला पण स्वतः हार वळतो मी, विकत आणत नाही हार. त्यामुळे मेहनत घ्यावी लागते खूप फुलांसाठी वगैरे. तर मागचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. गवतावर बघा दव पडलेलं आहे, दिसणार नाही पण दव पडणार. हे हा प्राणी कोणता माहिती आहे? कसरून आहे. तर मित्रांनो, हे बघू शकता, सूर्योदय झाला आहे. गावी म्हटलं तर घराचे खूप लांब लांब असतात. तर मित्रांनो, ह्या फुलाचं नाव तुम्हाला माहिती असेल तर कमेंट्समध्ये सांगा, या फुलाचं नाव काय आहे आणि कोणतं फूल आहे. कारण आता हे फूल जास्त पाहायला मिळत नाही, तसं बघायला भेटत नाही. फुले कोण जास्त लावत पण नाही. मला एका ठिकाणी मिळालं फूल, पण ते मी काढून आणलं आहे. ॲक्च्युली मालक झोपला होता, त्याला माहिती नाही मी फुलं काढायला आलो आहे. तर मिळालो हे फूल. पाहू शकता, हे बघा, हे फूल, हे फूल आहे. या फुलाचं नाव काय मला कमेंट्समध्ये सांगा, माहिती असेल तर. नाही तर मी तुम्हाला सांगेनच. हा लावा, ह्याला बोलतात लावा. दगडाने मारतो बघा. तो बघा उडाला, गेला उडून तो. हे बघा, सूर्योदय झालेला आहे आणि सगळीकडे धुकं. शास्त्री नदीचं धुकं, आमच्या नदीचं धुकं आहे ते इकडं पूर्ण आहे. मित्रांनो, ही आमची वाडी आहे. ॲक्च्युली ही वाडी वरती आहे, मेन वाडी खाली आहे. हे आहे माटलचं घर, उमेश माटल. लोक ॲक्च्युली हे बघा, व्हायचं दोडक्याचं वेळ आहे. भाताचं फळ येतं त्याला, हे बघा. नाव काय रे तुझं? नाव काय? गाव जागविला, चला पोरीनो जाऊया बाजाराला. आबोळी गजरा डोई मध्ये गवळण चलीस. मित्रांनो, या दिलीप पेल्याकडे जातो मी फुलाला. बघूया काय बोलतात, फुलं मिळतात की नाही. रात्री पडलेला पाऊस, ते साचलेलं पाणी दिवसभर ऊन, ह्याच्यानं आजाराचे लक्षणं खूप असतात. ते बघा, ह्याला मी बकरीचं फूल म्हणतो. हे बघा, बकरीसारखं दिसतं हे. तर मित्रांनो, शेती आहे. भात पूर्णपणे झालंय, पिकलेलं आहे भात. ओ दिलीप, फुलं आहेत का रे बाबा? फुलं आहेत का? फुलं एक जास्वंदीचं फुल काढलं होतं. आपल्याला जास्वंदीला. ह्याचं नाव काय? ह्या फुलाचं नाव काय? आता मुंबईला कधी जाणार आहेस? 2 दिवस गणपती आजपर्यंत आहे रे. फोन येतात आहे. होय काय? बोललो धावी रान साफ करता आहे ना. तर मित्रांनो, थोडीशीच फुलं मिळाली इथे, पण इथे एकच जास्वंदीचं फूल मिळालं. मी जास्वंदीचं एकच फूल मिळालं इथे. आता जातो घरी, कारण सकाळी 6 वाजता आलो फुलाला. मम्मी पप्पा उठले पण होते, आमचे आई वडील. आणि मी आलो तो फुलाला. तर इकडे फुलं आमची इथे खारवी समाज आहे खालचा, त्यांच्या घरोघरी गणपती असं अनंत चतुर्थीचे त्या लोकांनी फुलं घेऊन गेले. आमच्या वाडीमध्ये आमचा एकच गणपती आहे, तो पण ह्यावर्षी लास्ट आहे. पुढच्या वर्षी आम्ही गौरीचे गणपती बरोबर विसर्जन करणार आमच्या गणपतीचं. तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ वगैरे आवडत असतील, सर चुकलं कट केला.
तर मित्रांनो, माझा चॅनल तुम्हाला आवडत असेल तर माझे व्हिडिओ पण आवडत असतील तर व्हिडिओ लाईक सबस्क्राईब करा. आणि काय काय व्हिडिओ चुका असेल तर प्लीज कमेंट्समध्ये तुम्ही सांगा, त्या मी सुधारेन नक्कीच. आणि हा बघा आमचा रस्ता मी चाललोय. हे सगळं विहो नदीला लागलेलं धुकं आहे. भुसं काय बोलतं त्याला, ते धुकं की भुसं, बाष्पीकरण. आणि हा मोठा टावर आमच्या उरावरून बसवला इकडे. मित्रांनो, इकडे पहिली खूप शेती वगैरे असायची, आता कायच लोकांनी सगळं सोडून दिलंय, कारण रेशनला धान्य खूप मिळतं म्हणून. इकडे खूप ही ॲक्च्युली गॅसची लाईन गेलेली आहे. हे बघा हा सगळा पठार. इकडे वरती डोंगरावरती खूप साऱ्या वाड्या आहेत ह्या साईडला, माटलवडी वगैरे ह्या साईडलाच आहे. आणि हे ॲक्च्युली कोयनातून आलेलं आहे. ह्या मोठ्या वायरी दिसतात, आहे मोठे मोठे टावर आहे. हे कोयना धरणातून आणलेली वीज. प्रचंड आवाज येतो विजेचा, पावसाच्या वेळा भरपूर वाजत असते ती. खूप धोकादायक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय, हॅव अ नाईस डे.